आज दिनांक 3 डिसेंबर महाराजा राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांची जयंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली। यावेळी समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते। नमस्कार, जय मल्हार। आज राजे यशवंतराव राजे होळकर यांच्या 248व्या जयंतीनिमित्त आज सोलापुरातील तमाम संघटनेच्या वतीनं त्यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे विचार तळागाळामध्ये आणि समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोत। आणि खऱ्या अर्थानं गोऱ्या इंग्रजांना ज्या राजानं आज संबंध भारतामध्ये तसंच जगभरामध्ये अनेक देशांवर या इंग्रजांचं राज्य होतं, परंतु त्यांना न जुमानता स्वतःच्या तलवारीच्या मनगटाच्या जोरावर या गोऱ्या इंग्रजांना 18 वर्ष या ठिकाणी त्यांनी 18 वेळा युद्ध लढून त्यांना स्वतःचं या ठिकाणी अस्तित्व आणि स्वतःचं जे काही मातृभूमीविषयी प्रेम आहे हे दाखवून गोऱ्या इंग्रजांना पळून लावलं। असे राजे यांना या ठिकाणी यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलोत। त्याचबरोबर त्यांचा इतिहास सांगायचा म्हणलं तर दुसरा बाजीराव यांच्या विरोधामध्ये त्यांचे बंधू यशवंतराव होळकर यांचे बंधू या ठिकाणी त्यांना हत्तीच्या पायाखाली शनिवारवाड्यासमोर देण्यात आलं। त्याचाच राग मनात घेऊन या राजांनी त्या पेशव्याच्या विरुद्ध स्वतःचं सैन्य या ठिकाणी नेऊन त्यांच्या विरुद्ध युद्ध लढलं। आणि ज्या ठिकाणी युद्ध झालं ज्या शत्रूंची हाडं ज्या ठिकाणी पसरली त्याला हडपसर म्हणतात, ज्या ठिकाणी मुंड्या छाटल्या त्याला मुंडवा, त्याचबरोबर शत्रूंना जिथं कैद केलं त्याला कोंडवा, अशा रीतीनं ऐतिहासिक शहरांची नावं या राजांच्या इतिहासामुळे झाली। आणि अशा राजात नमन करून खऱ्या अर्थानं त्याच वेळी ज्यावेळी जर माझ्या राजाला माझ्या यशवंतराव राजे होळकरांना जर 10 वर्ष जर अजून आयुष्य लाभलं असतं, वयाच्या 35व्या वर्षी एवढा मोठा पराक्रम राजांनी केला, परंतु जर येणार अजून एक 10 वर्षाचं जर आयुष्य लाभलं असतं तर या इंग्रजांचं साम्राज्य 150 वर्ष नाही 15 वर्ष सुद्धा टिकलं नसतं, असं अनेक इतिहासकार म्हणतात। त्यांना भारताचे नेपोलियन बोनापार्ट देखील म्हणलं जातं। अशा अनेक इतिहास स्वतःचा वैदिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर वैदिक पद्धतीनं जर राज्याभिषेक केला असेल तर महाराजा यशवंतराव होळकरांनी केला। अशा महाराजाचा इतिहास या समाजामध्ये, त्याचबरोबर भारतवर्षाला जर महासत्ता व्हायचा असेल तर या राजांच्या इतिहासावर चाललं पाहिजे। अशा रीतीनं त्यांचा इतिहास सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जयंतीचं औचित्य साधून जयंती साजरी केलेली आहे। त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक स्मारक व्हावं अनेक वर्षापासून आमची मागणी आहे। त्याचबरोबर सोलापुरातील विमानतळाला या ठिकाणी पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेच्या वतीनं आम्ही गेल्या वर्षी निवेदन दिलं होतं की या विमानतळाला महाराजा यशवंतराव होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देखील द्यावं। त्या देखील मागणीसाठी आम्ही समाज बांधवाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू। आणि संबंध भारतवर्षाला मी महाराजा यशवंतराव होळकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय मल्हार, जय यशवंतराव राजे।